ठाण्यातील रेव पार्टी प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे। कृष्णदेव मिश्रा, प्रथमेश एंगळे आणि आर्यन शेलार यांना अटक करण्यात आली आहे। रेव पार्टी प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता 5 वर गेली आहे। ते ठाण्याच्या कासारवडवलीमधील रेव पार्टी प्रकरणी ठाणे गुन्हा अन्वेषण शाखेने आणखी तिघांना अटक केली आहे। यामध्ये कृष्णदेव मिश्रा, प्रथमेश एंगळे आणि आर्यन शेलार या तिघांना आता पोलिसांनी अटक केली आहे। या अटकेसोबतच अटकेत असलेल्या आरोपींची संख्या आता 5 वर गेली आहे। ते नवीन वर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील कासारवडवली भागात या रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ठाणे गुन्हा अन्वेषण शाखेने ही रेव पार्टी उद्ध्वस्त केली होती। ठाण्यातील रेव पार्टी प्रकरणी आता आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे। यामध्ये कृष्णदेव मिश्रा, प्रथमेश एंगळे आणि आर्यन शेलार या तिघांना अटक करण्यात आली आहे। रेव पार्टी प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता 5 वर गेली आहे। तर नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कासारवडवलीच्या भागात ही रेव पार्टी सुरू होती आणि याच रेव पार्टी प्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने आता आणखी तिघांना अटक केली आहे। या अटकेसोबतच आता रेव पार्टी प्रकरणात एकूण ताब्यात असलेल्या अटकेत असलेल्या आरोपींची संख्या 5 वर गेली आहे। तर नवीन वर्षाच्या स्वागताच्या पूर्वसंध्येला ठाण्यातील कासारवडवली भागात रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने ही रेव पार्टी उद्ध्वस्त केली होती आणि यावेळी पार्टीत सहभागी असलेल्या 95 तरुणींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं। तर महत्त्वाची अपडेट येते ठाण्यातून। ठाण्यातील रेव पार्टी प्रकरणी आता आणखी तिघांना अटक करण्यात येते। कृष्णदेव मिश्रा, प्रथमेश एंगळे आणि आर्यन शेलार या अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत। याआधी देखील काहींना अटक करण्यात आली होती आणि त्यामुळे आता या प्रकरणात अटक आरोपींची संख्या 5 वर गेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।